सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज मोक्षदा एकादशी आहे. उद्या भागवत एकादशी आहे. तर या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची असते. याबद्दल मी पाठीमागे देखील अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. तसंच आज ही वर्षातील शेवटची एकादशी आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा ही कधीही वाया जात नाही. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तर ती सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला केंद्रातून पितृदोष असेल तर श्रीमद संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करायला सांगितलं जातं. प्रत्येक एकादशीला ज्या घरात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन केलं जातं त्या घरात कसलाच पितृदोष राहत नाही. हे 100% खरं आहे आणि अनुभव सत्य आहे. अनुभव घेतलेला आहे अनेक लोकांनी. तर तुमच्याकडे असा भगवान विष्णूंचा शेषनागावर झोपलेला फोटो असेलच, तर तो फोटो असेल तर पूजन करा, नसेल तर काही हरकत नाही, पण असा फोटो घरात असावा. त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला आवर्जून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आज नाही, उद्या करायचा आहे. दोन्ही दिवस एकादशी आहेत, त्यामुळे उद्या देखील हा अभिषेक घातला तरी चालेल. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम वाचन आपलं तर चालूच आहे, कारण की गुरुचरित्र पारायण चालू असल्यामुळं विष्णू सहस्त्रनामाचं वाचन आपण सायंकाळी करत असतो. तरीही दिवसा जर तुम्हाला वेळ मिळाला तरीही तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं ज्यांना आज वाचन शक्य नाही, 1 तास लागतो या ग्रंथाला वाचायला, आज ज्यांना शक्य नाही त्यांनी उद्या आवर्जून या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा. प्रत्येक महिन्यातील एकादशीला, आता महिन्यात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात अशा 2 एकादशी पडतात. तर भगवान विष्णूंची जिथे सेवा होते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. त्यामुळे तुम्हाला जर पितृदोष असेल, तुमची कोणतीच कामे मार्गी लागत नसतील, विवाह असो, संतती असो, नोकरी असो, प्रमोशन असो, किंवा मुलं बाळं त्रास देत आहेत, अशी कोणत्याही समस्या, एक ना अनेक जर पितृदोष असेल तर अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तर या सर्व समस्या तुम्हाला नको असतील तर आपल्या कुळदेवीच्या सेवेबरोबर आपल्या पितृदोष लागू नये म्हणून देखील आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायला हवं, कारण की ते भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करते आहेत. तर मोठी भगवद्गीता ग्रंथ आपल्याला वाचणं शक्य नाही, म्हणून आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करता यावं किंवा वाचन करता यावं म्हणून गुरुमाऊलीने संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं हा ग्रंथ 700 श्लोकी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. कारण की आपण जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा पितृऋण, देवऋण, ऋषीऋण, भूतऋण, मनुष्य ऋण या 5 ऋणांपैकी आपण कोणतं ना कोणतं ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो आणि ते ऋण आपण फेडत असतो. त्यामुळे हे ऋण फेडताना आपल्याला अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. काही लोकांना बघा देवाचं खूप नाद, म्हणजे देवपूजा करण्याची खूप वेड असतं किंवा देवाचं वेड असतं, तर त्यांना ते देव ऋण घेऊन आलेले असतात, मनुष्य ऋण घेऊन आलेले असतात. त्यामुळे हे ऋण फेडायची जबाबदारी आपली असते. तर हे ऋण फेडताना भगवंताचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला पितृदोष असेल, प्रखर पितृदोष, अत्यंत वाईट, तुमचं कोणतंच मार्गकामी लागणार नाही. घरात वडिलांचं मुलांचं कधीच पटत नाही, आईचं मुलाचे वादविवाद होतात, घरात कुणाचं कुणाशी पटत नाही, तसेच कोणतीच कामे मार्ग लागत नाही, कर्जाचा डोंगर होतो डोक्यावर, एवढा पितृदोष प्रखर असतो आणि भयंकर असतो. तर हा पितृदोष होऊ नये म्हणून महिन्यातून तुम्हाला 2 वेळा, फक्त 2 वेळा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करायचं आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंची अजून काय सेवा करायची, तर विष्णू सहस्त्रनाम वाचायचं. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला अखंड जप करायचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी 1001 तुळशीची पानं घेऊन विष्णू सहस्त्रनामावली म्हणून विष्णूंना अर्पण करा. मलाही प्रत्येक वेळेस शक्य होत नाही, पण अनंत चतुर्दशीला मी ही सेवा करते. पण मी प्रत्येक एकादशीला 21 वेळा, 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुळशी अर्पण करत असते बाळकृष्णांना. विष्णू सहस्त्रनाम वाचन करत असते. व्यंकटेश स्तोत्र मी दररोज वाचन करते. तर ही सेवा तुम्हाला भगवान विष्णूंची न चुकता करायची आहे. विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. आता व्यंकटेश स्तोत्राचं मराठी प्राकृतमधील पुस्तकही मिळतं, पण ते खूप मोठं आहे, ते तुम्हाला दाखवते. त्यापेक्षा आपल्या नित्यसेवेमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते 10-15 ओळींचं आहे आणि ते पटकन उरकलं जातं. व्यंकटेश स्तोत्राचं 11 वेळा यथाशक्ती तुम्ही वाचन करा. तर भगवान विष्णूंची ही खूप सुंदर सेवा आहे. तर 108 वेळा देखील तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ही एक माळ तुम्हाला जप करायचा आहे.
आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवते की मराठी प्राकृत व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक कसं आहे. तर हे व्यंकटेश स्तोत्र आहे. हे बघा प्राकृत आहे म्हणजे मराठीमध्ये आहे. तर हे आपल्याला वाचायचं नाही, म्हणजे हे वाचलं तरी चालतं. पण हे स्तोत्र पूर्ण पुस्तक आहे म्हणजे मराठीत असल्यामुळे ह्याचं विश्लेषण खूप मोठं आहे आणि हे वाचायला खूप वेळ जातो, म्हणजे पाऊण तास तरी लागतो. त्यापेक्षा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात संस्कृतमध्ये श्री व्यंकटेश स्तोत्र आहे, त्याचं तुम्ही 11 वेळा पठण करा. त्याचबरोबर खडीसाखर, फळ एखादं असेल तर आणि दुधाचा नैवेद्य आवर्जून भगवान विष्णूंना दाखवा. त्याचबरोबर तुम्हाला अजून महत्त्वाचं म्हणजे की भगवान विष्णूंना तुळसी अतिशय प्रिय आहे. विष्णुप्रिया म्हणून ओळखलं जातं तुळशीला. त्यामुळे तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुळशीचं पूजन करायला विसरू नका. ज्यांच्याकडे गायवासराची मूर्ती असेल त्यांनी गायवासराची देखील मूर्तीचं पूजन करा. ही साध्या सोप्या सेवा बरंच काही मिळवून देतात. त्यामुळे सर्वांनी या सेवा आवर्जून करा आणि संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन पितृदोष कमी होतो, हे अनुभव सिद्ध आहे. त्यामुळे सर्वांनी दर एकादशीला न चुकता भागवत एकादशी, अनेक एकादशी असतात, तर त्या कोणत्याही एकादशीला एखादी एकादशी चुकली तरी चालेल, पण आवर्जून या ग्रंथाचं तुम्ही वाचन करा आणि अनुभव घ्या. तुमची सर्व कामे मार्गी लागतील. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहितीपूर्वक असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी येत जाईन. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.